कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावरून धोकादायक वाहतूक सुरू आहे। सलगच्या वळवाच्या पावसामुळे कृष्णा नदीवरचा राजापूर बंधारा ओव्हरफ्लो झालेला आहे। राजापूर बंधाऱ्यावरून जवळपास 3000 क्युसेक पाण्याचा कर्नाटकात विसर्ग होतोय। राजापूर बंधाऱ्यावरील धोकादायक वाहतूक रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याची नितांत गरज आहे। त्यामुळे सध्या आपण जी दृश्य पाहतोय ती दृश्य पुरेशी बोलकी आहेत की काल किती मोठ्या प्रमाणावर पाऊस या सगळ्या परिसरामध्ये झाला असावा। कोल्हापूरमधली ही दृश्य पाहतोय। साधारणतः जून जुलै महिन्यामध्ये जे राजापूर बंधाऱ्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं ते मेच्या मध्यावर्ती मे महिन्यातच आपल्याला पाहायला मिळतंय। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, पहिल्याच पावसामध्ये मान्सून पूर्व पावसामध्ये राजापूर बंधाऱ्यावरून पाणी वाहायला लागलंय आणि नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे धोकादायक वाहतूक इथून सुरू आहे। हे थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले जातात? प्रज्ञा अगदी बरोबर आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस आहे तो या ठिकाणी पडायला सुरुवात झाला आणि हा इतका मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे की अनेक ठिकाणी आपण बघितलं तर पाणी साचलेलं आहे आणि नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झालेली आहे। जी आपण दृश्य बघतो ही शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावरचे आहेत आणि राजापूर बंधारा हा ओव्हरफ्लो झालेला आहे आणि याच बंधाऱ्यावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक देखील सुरू झाली। कारण बंधाऱ्याच्या पलीकडच्या बाजूला जे शेती आहे त्या शेतीच्या कामासाठी जाणारे शेतकरी असतील, ट्रॅक्टर घेऊन जाणारे असतील किंवा दुचाकी स्वार असतील, हे सगळे या बंधाऱ्यावरून वाहतूक करत आहेत। कारण याच भागामध्ये गेल्या वेळी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात अपघात झाला होता आणि 4 जण आहेत ते मृत्युमुखी पडले होते। अशा वेळी जर बघतोय आपण आता की अवकाळी पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात कोसळत आहे संध्याकाळच्या सुमारास आणि नदींच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे। आता पाणी पातळीत सातत्याने वाढ होते आणि त्यामुळेच नागरिकांना आवाहन आहे की अशा प्रकारे जीव धोक्यात घालून बंधाऱ्यावरून प्रवास करू नका, प्रवास करणं टाळा। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।